हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तो तिथेच झोपला होता तो शेतकरी. त्याला उठवलं आणि म्हणाला, उठ ना भाई जरा. शेतकरी म्हणाला, झोपला होता तो, म्हणाला, भाई मला छेडू नकोस, मला झोपू दे. दिवसभर काम केलंय, झोप येतेय, आता मला झोपू दे. तो म्हणू लागला, भाई मी चोर आहे. तो चोर म्हणू लागला, मी चोर आहे, मी चोर आहे. म्हणाल, तू चोर आहेस ना, मग तू तुझं काम कर, मला झोपू दे. तो म्हणू लागला की जे काम करायचं होतं ते माझ्याकडून होत नाहीये म्हणून मी तुला उठवत आहे, नाहीतर मी तुला उठवलं असतं का? मी चोरी करू शकत नाहीये. मला हे विचारायचं आहे की हा कुठला जंतर मंतर आहे तुझ्याकडे भाई? मग तो म्हणाला की भाई वाटलं तर मला मार किंवा सोडून दे, वाटलं तर शिक्षा दे, दंड दे. आता मी सत्य सांगत आहे, तुझा पहिला बैल पण मीच चोरून नेला होता आणि मी तर ते आपले सगळे पैसे बर्बादीतच उडवले आणि तुझे दुसरे 2 बैल पण मीच चोरून घेऊन गेलो होतो. आज मी आहे तिथंच आहे, त्याच स्थितीमध्ये आहे आणि तुझ्या दारी 4 बैल बांधलेले आहेत. म्हणून आज मला चोरी करायला जमत नाहीये भाई. आता मी चोरी करण्याच्या स्थितीत राहिलो नाहीये. माझे हात थरथरतायत, शरीर कापतंय. हे पहा, तुझा तर नाश व्हायला हवा होता. तुझ्याकडे तर काहीच नव्हतं, तू तर खूप गरीब होतास. तुझं घरही आता व्यवस्थित करून घेतलंस. तर तो बसला आणि म्हणाला, भाई जे तू विचारतोयस ते तुला सांगतो आता. भाई जर कोणी चोरी करून शेठ झाला असता, सावकार झाला असता, तर कोणीच कष्ट केले नसते, सगळ्यांनी चोरीच केली असती. तू तर भाई घोर पापाचा संच केलायस. परमात्म्याची भक्ती कर. मी सांगतो कशी ते. मला भगवान आधार देतो, मी त्याला गुरु मानला आहे. तू चल, तुला नाम देतो माझ्या गुरुजींकडून आणि तुला अशी मदत होईल. तर तो म्हणाला, भाई ठीक आहे, मला काहीही मिळवून दे, असं काहीतरी कर की जेणेकरून मी सेठ होईन. गुरुजींकडे घेऊन गेले आणि सांगितलं आणि मग त्याने आपली संपूर्ण गोष्ट सांगितली की महाराजजी मी गाढव माणूस आहे, नीच व्यक्ती आहे आणि मी याचे 3 बैल चोरले. आज माझ्याकडे 1 बैलसुद्धा नाही, खायला पैसे पण नाहीत, मुलं पण उपाशी आहेत आणि तुमचा शिष्य तर थाटात राहतोय. मी तो जंतर विचारायला आलोय. परमात्मा म्हणाले, घे भाई, हा जंतर तू पण घे, नाम घे, भक्ती कर आणि बेटा तू पण असाच सुखी होशील, पण आजपासून चोरी करू नकोस. त्याने कान पकडले. म्हणाला, नाही गुरुदेव, स्वप्नात देखील करणार नाही आणि बाकी जे करत असतील माझे मित्र त्यांनाही समजावून सांगेन की भाई असं करू नका. मग तो पहा पुण्यात्म्यांनो, पहा जर लोकांना कळलं की कुणी चोर आहे तर आपण मारहाण करून त्याचा जीव घेऊन टाकतो आणि 20 वर्ष झाली तर आपण बोंबाबोंब करतो सगळीकडे चोर आला म्हणून. आणि त्याने तर साधं शेजाऱ्यांनाही कळू दिलं नाही की हा चोर होता आणि ह्याने माझे 3 बैल चोरले होते. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्यावर जेव्हा तुमचा विश्वास बसेल, तुमचा एकदम स्वभाव बदलून जाईल तुमचा. त्याने मित्र मानलं त्याला आणि देवाचं नाव घेईल, त्याच्या मुलांचं कल्याण होईल, त्याचं होईल. मला काय त्रास दिलाय त्याने? स्वतःचंच नुकसान केलं. त्याला घरी घेऊन आला परत तो आणि म्हणाला, रोटी खा आणि थांब रात्री आणि उद्या हा बैल घेऊन जा तू, आणखी एक देतो तुला आणि काही कमाई कर आणि भाई आपल्या मुलांचं पालन कर. आता तो 1 बैल घेऊन गेला चोर आणि त्याने आपली चूक मान्य केली, प्रायश्चित्त केलं आणि शेती करू लागला. आता 2 वर्षांच्या आत तो 4 बैलांचे पैसे घेऊन
परत आला. ज्याचे तो चोरी करून घेऊन गेला होता 3 बैल त्याचे, आणि 1 त्याने उधार नेला होता. 4 बैलांचे पैसे घेऊन तो परत त्याच्या घरी आला आणि म्हणाला की घे बाबा, हे तुझे बैल चोरले होते त्याचे पैसे, आणि 1 तुझा बैल उधार नेला होता त्याचे पैसे. आज मी परमात्म्याने माझ्यावर कृपा केली आणि सर्व तऱ्हेने मी आज सुखी आहे. आधी पण येत जात असायचा, सत्संग ऐकायचा, परमेश्वराची विचारधारा ऐकत असायचा, पण त्या दिवशी तो पैसे घेऊन आला. त्याला समजलं की ह्याचं लोन मी का ठेवू माझ्या डोक्यावर. तर तो म्हणाला की मी इतके पैसे काही घेणार नाही, देवाच्या कृपेने मी थाटात आहे, तर ह्या पैशांना तू गुरुजींच्या चरणावर ठेव, धार्मिक कामासाठी वापर. तसंच केलं. तर पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टी फक्त बोलण्या ऐकण्याच्या नाहीत, कृती केली पाहिजे. हे सत्य आहे. आता पहा, त्या परमात्म्याच्या चरणी निस्वार्थी भावनेने येऊन पहा. आणि मग आज तर आपण लुटत आहोत जगाला. कुणी लाच घेतोय, कुणी भेसळ करतोय, कुणी दुप्पट दुःखी होतोय, इकडून नुकसान होतंय, तिकडून आपण आपलं नेचर खराब करतोय, स्वभाव बिघडल्यामुळे चोरी करतो, लाच घेतो. आणि मग तुमच्या आत्म्याला कशी शांती मिळेल. एकतर असं वातावरण बदलून जाईल की विष दिसेल आपल्याला. त्याविषयी परमात्मा सांगतात की जेव्हा तुला ज्ञान प्राप्त होईल, जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खाव राम रंग होरी हो. ओय होय. जेव्हा तुम्हाला हे समजेल की एक कण पडला आहे विषाचा, हा विषाचा कण आहे, आणि हे जर तुम्हाला पक्क माहीत आहे की हे विष आहे, म्हणतात की त्या कणाला सुद्धा कोणी जिभेवर ठेवेल का, असा मूर्ख कोण आहे. जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खाव राम रंग होरी हो. मग तुमच्या घरामध्ये भरपूर सुख येईल, तुमच्या आत्म्याला एक वेगळा आनंद होईल, आणि मग हे एकमेकांना लुटणं, हिसकावून घेणं, वाईट नजरेनं पाहणं, वाईट काम करणं, हे एक विष दिसू लागेल. मग त्या विषाला जेव्हा तुम्हाला माहिती आहे की ते विष आहे, मग खाऊन दाखवा त्याला. आता तर आपण नकळत हा जुलूम करतोय, आणि मग त्याचा दंडही आपण भोगत आहोत. पुण्यात्म्यांनो, सगळ्यात आधी आपण परमात्म्याला ओळखलं पाहिजे. आणि जो समृद्ध परमेश्वर आहे तोच आपल्याला हे सुख देऊ शकतो. आपल्या भाग्याच्या विपरीत नशिबात नसेल तरीही तुम्हाला तो देईल. आणि तुम्ही आधी ह्या परमेश्वराला शरण जाण्याच्या आधी मग कितीही चुका केल्या असतील, कारण की त्या तुम्ही नकळत केलेल्या चुका आहेत, अज्ञानाने केलेल्या चुका आहेत, आणि काळ प्रेरणेने केलेल्या चुका आहेत. त्या परमात्म्याला हे चांगलं माहीत आहे की ह्या जीवाने ते मुद्दाम केलेलं नाहीये, ह्या काळाने त्याला भ्रमित करून केलं आहे की तो काहीही करू शकतो. आणि मग हे असं विधान बनवून सोडलं की जो जसं कर्म करेल तसंच फळ मिळेल. वाईट केलं तर त्याचं वेगळं डिपॉझिट, शुभ केलं तर त्याचं वेगळं डिपॉझिट. आणि ह्या लोकमध्ये शुभ करायला तर खूप प्रयत्न, अशुभ करायला प्रयत्न नको, ते सहज होतं. जैसे पृथ्वी ऊपर पग जो धारे, करोड़ जीव एक दिन में मारे. जो चौका तुम दे वो नित्ता, सत्य ब्राह्मण की है हत्या. आता तुम्ही जसं रोज घर पुसता, किंवा सारवासारव करता, किंवा फेरफटका मारता, किंवा कोणी शेतामध्ये नांगर चालवता, किंवा मजूर जमीन खोदतो, करोडो जीवांना मारून संध्याकाळी विश्राम करतो, इतकं पाप एकत्र करतो. आणि पुण्य एकही होत नाही, कारण शास्त्रविधींना त्यागून जो मनमानी आचरण करतो त्याचा काहीही लाभ होत नाही. ना त्याला सुख मिळतं, ना त्याची प्रगती होते, ना त्याच्या कामामध्ये त्याला कुठली सिद्धी प्राप्त होते.
ना त्याला काही सुख होतं. गीतेच्या अध्याय क्रमांक 16च्या श्लोक क्रमांक 23 मध्ये स्पष्ट लिहिलंय की शास्त्रविधींचा त्याग करून जे मनमानी पूजा करतात. आता आजपर्यंत ह्या तत्वज्ञानामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही कशा प्रकारची साधना करत होता. मनमानी आचरण करत होता, मनमानी पूजा करत होता, जी तुम्हाला कुठलाही लाभ देणार नव्हती. जी पूजा साधना तुम्ही करत होता ती तर युजलेस. आणि जे दान तुम्ही करत होतात बिना गुरुचं, कारण पूर्ण गुरुजींशिवाय कार्य संपन्न होत नाही. ह्या नकली गुरुजींकडून, ह्या नकली साधूंकडून उपदेश घेतला, गुरुशिष्य झालात, तरीही याने काहीही लाभ होणार नाही. तर त्याने काय होईल की तुमचं एकही पुण्य बनलेलं नव्हतं आणि पाप इतके झाले दिवसात की मोजता येत नव्हते. तर आपण जोपर्यंत पूर्ण परमेश्वर कबीरजींच्या शरणात ह्या दासाच्या माध्यमातून जात नाही, ह्या नकली कबीरपंथींच्या लोकांमुळे काहीही लाभ होणार नाही. ह्या दासाव्यतिरिक्त सगळे डुप्लिकेट पंथ आहेत ह्या कबीरपंथामध्ये सुद्धा. यांच्याकडे सतनाम नाहीये, यांच्याकडे सारनाम नाहीये. आणि सतनाम आणि सारनामच मोक्षदायक आहेत आणि पापनाशक आहेत. आणि फक्त ह्या दासावर परमेश्वराने कृपा केली आहे, हे सत्य माना. हा अभिमान नाही, ही सच्चाई समजा. तर त्याच्या व्यतिरिक्त जी तुम्ही साधना करत होता ती तर युजलेस होती. काही पुण्य नाही आणि पाप आपोआप बनले होते. पापांचा ढीग वाढत होता आणि तुमचे जे पूर्वीचे संस्कार होते, पुण्य होते, ते ह्या जन्मात संपणार होते. आणि मग पुढच्या जन्मी काय होईल? ते पाप भोगण्यासाठी 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या जीवनात आपली बर्बादी सुरू होईल, दुर्गती सुरू होईल. एका जीवाचं आपण जीवन पहा, कारण की आता तुम्हाला नशा झालेली आहे. 2 वेळचं खाणं मिळतंय, चांगली मोटरसायकल, कार असेल, संध्याकाळी दारू प्याल आणि मग माहीत नाही काय होईल पुढे. इतका विचार करायला वेळ देत नाही काळ. पण ह्या सत्संगाला आल्याने डोळे उघडतात पुण्यात्म्यांचे की काय करत होतो आणि काय करायला हवं होतं. मग ह्या प्राण्यांना पाहून चिंतित होतो हा भगवान. जर आज भगवान कबीर साहेब यांचा आश्रय मिळाला नसता तर आपणही असेच भटकत राहिलो असतो, कधी पशु बनून, कधी पक्षी बनून. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या ह्या ज्ञानामुळे जे पुण्यात्मा असतात त्यांना एक भीती विशेष बसेल आणि भयाशिवाय भक्ती बनत नाही. आता जसं काही व्यक्ती म्हणतात की जे संत सांगून गेले आहेत, एक तर यथार्थ, एक भयानक, एक असं एक तसं. जसं काही म्हणतात की कोणी पाहिलंय पुढे काय होणार आहे, पशु बनू की पक्षी बनू, ह्या तर बोलण्याच्या गोष्टी आहेत, घाबरवण्यासाठी असतात. आता पुण्यात्म्यांनो, एखादा चोर चोरी करतो, त्याला कोणी बुद्धिमान जंटलमॅन सांगतो की भाई चोरी करू नकोस, चोरी करू नये, पोलीस पकडतील, तुला मारतील, तोंड काळं करतील, तुला शिक्षा मिळेल, तर अशी चूक करू नकोस. पण तो असा विचार करतो की हा तर घाबरवतोय, भीती दाखवतोय, काही नाही होणार. पण ज्या दिवशी तो पकडला जाईल चोरी करताना, त्याची दुर्दशा होईल आणि त्याचं तोंड पण काळं करतील आणि त्याला तुरुंगात पण टाकतील. ह्या सगळ्या गोष्टी घडतील त्याच्या बाबतीत. आता पुण्यात्म्यांनो, जर त्या व्यक्तीने, त्या जंटलमनचं, त्या चोराने त्या जंटलमनचं ऐकलं असतं आणि घाबरलं असतं त्यापासून, तर त्याचं समाधान झालं असतं. ती भीती पण होती आणि सच्चाई पण होती. आणि त्याला न घाबरल्याने त्याने आपलं किती नुकसान करून घेतलं. अशा प्रकारे ही सच्चाई पण आहे आणि भीती पण वाटेल. आणि भीती वाचून कुठलीही गोष्ट होत नाही. आणि भीती कधी वाटते? जेव्हा आपण ज्ञानवान होऊ. जसं एक लहान बालक, अबोध मूल सापाला पकडतं. एक भगिनी सांगत होती की माझ्या मुलीचा मुलगा अंगणात खेळत होता. ते पशूंचं अंगण होतं, पण पशु शेतामध्ये गेले होते आणि त्याची आई त्याला तिथं सोडून
पशूंचं शेण बाहेर टाकत होती. एक सर्प आला, काळा सर्प, आणि त्याने जाऊन त्याला चांगली वस्तू समजून पकडलं. पकडताच तो त्याच्या हाताला चावला. त्याने सोडून दिलं. तो निघून गेला. काही वेळाने त्याचा हात सुजायला सुरुवात झाली. आता ते मूल काही सांगू शकत नव्हतं. त्याच्या आईने विचारलं काय झालं. त्यावेळेला तर त्या मुलाला काही वेदना होत नव्हत्या. थोडं थोडं तो बोलत होता. डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले की याला कुठलं तरी विषारी जनावर चावलं आहे. मग मुलाला विचारलं की बाळा कसा होता, काय होता, कोण चावला. तो म्हणाला म्हशीच्या शेपटासारखा होता, काळा काळा. आता त्याला हे नव्हतं माहीत की तो साप होता. त्याने तो साप पकडला आणि तो त्याला चावला. तर मुश्किलीने तो मुलगा वाचला. 1 आठवडा लागला त्याला शुद्धीत यायला. तर सांगायचा अर्थ असा की जेव्हा तो मुलगा प्रौढ होईल, मोठा होईल, तेव्हा सापाला इतक्या लांबून पाहूनच पळून जाईल आणि बाकी लोकांना पण सांगेल की साप आला, साप आला, पळा, साप आला. तर पुण्यात्म्यांनो, ह्याच प्रकारे आपण अबोध बालकं आहात. जे चुकांवर चुका करत आहेत त्याचा खूप दुष्परिणाम भोगावा लागेल. आणि ह्या तत्त्वज्ञानामुळे तुम्हाला हे ज्ञान मिळेल. तुमची बुद्धीची पातळी वाढेल. तुम्हाला विष दिसेल, तो सर्प दिसेल, जे कर्म आज कोणी करत असेल. चोरीमारी, लाचखोरी किंवा हुंडा इत्यादी घेऊन आपलं कर्म खराब करतायत. हे होणार नाही तुमच्याकडून, होऊच शकत नाही. आणि ह्याची आवश्यकता अजिबात नाहीये. आपण दुसऱ्यांचं धन घेऊन किती सुखी होतो. इतिहास वाचला, ही कथा ऐकली, ही सच्चाई आहे, हे सत्य माना. तर पुण्यात्म्यांनो, ह्या तत्त्वज्ञानाने तुमची पूर्णपणे आत्मा निर्मळ होईल आणि मग ह्या निर्मळ बुद्धी आत्म्यामध्ये हे सतनामरूपी बीज तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फळेल, फुलेल. भगवानाची भक्ती शक्ती तुम्हाला इतकं सुख देईल, तुम्ही विचारही करू शकणार नाही की खरंच देव अजूनही असं करत आहे. जुनी उदाहरणं ऐकत असो आपण की भगवानाने हे दिलं, त्याला हे केलं. तुम्हाला वर्तमानामध्ये दिसेल. रोज आपल्या मित्रांना कथा सांगाल की आज असं झालं, आज हे सुख मिळालं. तो परमात्मा आहे. परमपिता परमात्मा कबीर परमेश्वरजी आपल्या सर्वांचे जनक आहेत, कुळाचे मालिक आहेत. आपल्या सर्व आत्म्यांचे ते एकमात्र हितचिंतक आहेत. आणि ह्याच कारणासाठी ते आपला सतलोक सोडून, इतकं चांगलं लोक सोडून इथे येतात. ह्या घाणेरड्या लोकांमध्ये काही दिवस राहतात. आणि त्यावेळी आपण काळ प्रेरणेने त्यांच्याबरोबर किती गैरवर्तन करतो. पुण्यात्म्यांनो, जेव्हा परमेश्वर इथे आले होते, एक रामानंद नावाचे महर्षी होते, ब्राह्मण. आणि त्यांचा खूप बोलबाला होता. त्यांनी 1400 ऋषींना शिष्य बनवलं होतं आणि ते त्यांचा प्रचार करायचे. महर्षी रामानंदजींद्वारा काढलेले निष्कर्ष, कन्क्लुजन, जे त्यांनी वेद, गीता आणि पुराणांमध्ये वाचलं होतं, त्याच्या आधारे ते अन्य जनतेला शिकवत असत. एक दिवस जेव्हा परमेश्वर कबीरजी 5 वर्षांचे झाले होते, त्यांनी त्या ऋषींना, विवेकानंद नाव होतं त्यांचं, जे रामानंदजींचे शिष्य होते, त्यांचा सत्संग ऐकला. ते वैष्णव साधू होते. विष्णूजींचा महिमा सांगायचे. विष्णूजी सर्वेश्वर आहेत असं सांगायचे. श्रीकृष्णजी परमशक्ती आहेत असं सांगायचे. परमात्म्याने प्रश्न विचारला त्या विवेकानंदजींना की महर्षीजी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. आपण म्हणता की भगवान विष्णूजींचा कुठेही जन्म झाला नाही, ते सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, मृत्युंजय आहेत, कालज्जय आहेत. ह्यांना कोणी मातापिता नाहीयेत. परमेश्वर म्हणाले की मी शिवपुराणामध्ये एक कथा ऐकली होती. एक ब्राह्मण होता. रुद्रसंहितेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या अध्यायामध्ये की सदाशिवरूपी, काळरूपी ब्रह्म
व दुर्गाशक्ती ह्या दोघांच्या संयोगातून विष्णूची उत्पत्ती झाली, ब्रह्माजींची उत्पत्ती झाली व शिवजींची उत्पत्ती झाली. आणि देवी भागवतमध्ये लिहिलं आहे, विष्णूजी स्वतः म्हणतात की आमचा तर जन्म आणि मृत्यू होतो, आम्ही अविनाशी नाही होत. आता त्याच्याकडे ठेवलेली होती ती पुस्तकं उचलून पाहिली विवेकानंदने. आता परमेश्वराने दिलेल्या ज्ञानामुळे त्याला काही वाचायला मिळालं की खरोखर ह्याच्यात काहीतरी लिहिलं आहे. विष्णूजींचा जन्म झाला, ब्रह्माजींचा जन्मही ह्यांच्यापासूनच झाला. परंतु पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत परमात्म्याची कृपा होत नाही तोपर्यंत ही गोष्ट पाहिली तरीही विश्वास बसत नाही. कारण की विवेकानंद आणि आपण आधी काहीही ऐकलेलं नव्हतं आणि सद्ग्रंथांचं काही ज्ञानही नव्हतं. आणि लोकवेद इतके ऐकलेले असतात की डोळ्याने पाहूनही सद्ग्रंथांवर विश्वास ठेवत नाहीत. त्याच्यामध्ये जे लिहिलंय ते सत्य आहे. आपण त्या लोकवेदांवर अडून बसतो. अशीच स्थिती त्या विवेकानंदची झाली. डोळ्याने पाहूनही विश्वास नाही ठेवला. दुसरं कारण हे होतं की त्याला माहीत होतं की संस्कृत इथे माझ्याशिवाय कोणाला कळत नाही, इतके श्रोता आहेत. म्हणाला की हा खोटारडा आहे, खोटं बोलत आहे, असं काहीही नाहीये. आणि परमात्मा कबीरजी 5 वर्षांचे होते. टिळा लावला होता जसे वैष्णव साधू लावतात. विवेकानंदजींनी विचारलं, तू कोण आहेस? काय तू कुठे दीक्षा घेतली आहेस का? तर परमेश्वर कबीरजींच्या बोलायच्या आधीच श्रोता म्हणाले की हा तर नीरूचा मुलगा आहे, विणकराचा, धाणकचा मुलगा आहे. ह्याचं कबीर नाव आहे, ह्याची वाईट सवय आहे. हा कुठल्याही ऋषी महर्षींकडे जाऊन अर्थहीन बोलत बसतो. सगळ्यांना असंच काहीतरी विचारत असतो. एक श्रोताच असं बोलू लागला. तर विवेकानंदांनी विचारलं, तू इतकं सखोल ज्ञान बोलत आहेस सद्ग्रंथांमधलं, तू कुठे दीक्षा घेतली आहेस का? कबीर परमेश्वर म्हणाले की हो, मी गुरु केले आहेत. तर विवेकानंदांनी विचारलं की तुझे गुरु कोणते आहेत? जे तुमचे गुरु आहेत तेच माझे गुरु आहेत. तर विवेकानंद म्हणाले, तू नीट बोल, तू विणकराचा, क्षुद्राचा मुलगा, आणि मी ब्राह्मण आणि मी महर्षी रामानंद पंडित यांच्याकडून नाम घेतलं आहे आणि ते तुझ्यासारख्या क्षुद्राचं तर तोंडही पाहत नाहीत. तू खोटं बोलतोयस, कपटी आहेस. पहा लोकांनो, हा काय वाटेल ते बोलतोय, माझ्या गुरुजींबद्दल अपमान करतोय. हा शूद्र असून म्हणतोय की माझ्या स्वामींकडून नाम घेतलं आहे. उद्या पहा ह्याची कशी फजिती होते ते. तुम्ही सर्वजण या आणि गुरुजींच्या समोर आणि त्याला आणू, बोलावू, आणि तुम्ही पहा हा किती खोटारडा आहे, याने काही नाम घेतलेलं नाहीये. आता पुण्यात्म्यांनो, दुसऱ्या दिवशी 10 आडदांड पकडून घेऊन गेले कबीर परमेश्वरांना, त्या बालकाला, 5 वर्षाच्या मुलाला. रामानंदजींच्या समोर नेऊन उभं केलं. रामानंदजी झोपडीमध्ये आपल्या कुटीमध्ये बसले होते. समोर पडदा लावला होता, खास करून त्या दिवशी गेटच्या वरती, कारण की आज विणकर कबीराला आणलं जाईल आणि दाखवून दिलं जाईल की मी ह्याला कोणताही उपदेश दिलेला नाहीये. तसंच झालं. पडद्याच्या मागून विचारलं स्वामीजींनी की तू कोणत्या जातीचा आहेस तू? आणि कुठल्या पंथाशी तुझा संबंध आहे? कुठल्या पंथातला आहेस? आता पहा पुण्यात्म्यांनो, परमात्मा समोर उभे आहेत. एक 1.5 दमडीचा जीव रामानंद आतून कसे परमेश्वराशी गैरवर्तन करतायत आणि नंतर कसे स्वीकार करतात. आपल्या सर्वांची अशी बुद्धी भ्रमित आहे. काळाची नशा आम्हाला झालीये. अभिमान करत आहोत आणि कुणी कुणाचं राहिलेलं नाही. जगामध्ये अभिमान बाळगत फिरतो आणि एका मिनिटात लकवा लागला तर आपलं काहीच राहत नाही. तोंडात माशा जाणार येणार, तोंडापर्यंत हात पण उठत नाही जीवाचा, आणि कुकर्म करायला मात्र एका मिनिटात तयार होतात. तर हा अभिमान जीवाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कोणाला विद्येचा, कोणाला जातीचा, कोणाला हुद्द्याचा, कोणाला धनाचा. हा अभिमान जीवाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तर इथे गुरु आणि शिष्य ह्यांच्यामध्ये जी बातचीत होते ती थोडी ऐकवतो. आणि जे
दास आपल्याला ऐकवणार आहे त्याची भूमिका तयार करतोय. आडा पडदा लाय करे रामानंद भोजनते, दास गरीब कुरंग छवि ही अजर डाक को दंत, कौन जात कुल पंथ है कौन तुम्हारा नाम, दास गरीब आधीन गति वो बोलत है बलि जाऊं मैं, जात हमारी जगत गुरु परमेश्वर है पंथ, दास गरीब लिखत पड़े मेरा नाम निरंजन कंत. आता इथे आदरणीय गरीबदास साहेबजी परमपूज्य परमेश्वर कबीरजी यांचा महिमा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला, त्यांच्याद्वारा प्राप्त त्या तत्वज्ञानामध्येच लिहित आहेत. त्या परमेश्वराकडून मिळालेल्या दिव्य दृष्टीने बघून लिहित आहेत. जसं तुलसीदासजींनी लाखो वर्षांपूर्वीची घटना रामायण आणि कलियुगामध्ये जसंच्या तसं सोप्या भाषेत खरं चित्रण केलं होतं, लिहिलं होतं. त्याच प्रकारे गरीबदासजींनी परमेश्वर कबीरजींची, परमपूज्य कबीरजींच्या त्या यथार्थ घटना, लीला आपल्या अमृतवाणीमध्ये सांगितली. त्यांनी काय काय चर्चा केली होती ते गरीबदासजी आता स्वतःच्या शब्दात सांगत आहेत. म्हणून इथे गरीबदास शब्द येत आहे कबीरजींच्या स्थानी. कबीर परमेश्वर काय बोलले? रामानंदजींनी विचारलं, तुझी कुठली जात आहे आणि काय तुझं नाव आहे? तर गरीबदासजी म्हणतायत, नम्रपणे जसं गुरुजींच्या समोर एखादा शिष्य सुयोग्य शिष्याला वर्तन केलं पाहिजे तसं वर्तन करतात. आणि काय म्हणाले? बोलत है आधीन गती. नम्रपणे बोलत होते. गरीबदासजी म्हणतात, शरण जाऊ त्या परमेश्वराला समृद्ध शक्ती असूनही इतक्या विनम्रपणे बोलत आहेत त्या छोट्याशा जीवासमोर. जात हमारी जगत गुरु और परमेश्वर है पंथ, दास गरीब लिखत पड़ा मेरा नाम निरंजन कंत. पुण्यात्म्यांनो, ह्या परमात्म्याची घटना, लीला आठवते कारण तुम्ही इतकं ऐकलं नसेल. नवीन नवीन भक्त आले आहेत. या दासजींसमोर जेव्हा या गोष्टी चित्रित होतात, ती घटना इथे परमात्मा उभे आहेत 5 वर्षांच्या बालकाच्या रूपात. महर्षी रामानंदजी बसले आहेत आणि आपल्या एका जीवाला सद्बुद्धी देण्यासाठी परमात्मा किती कष्ट घेतात. आता रामानंदजी शिव्या देत आहेत भगवानाला आणि ते हात जोडून उभे आहेत. तर पुण्यात्म्यांनो, आपला हितचिंतक कोण आहे? एक दारुडा मुलगा, बालक आपल्या बापाला भलबुरं म्हणतो आणि तो बिचारा रडत रडत एका कोपऱ्यात जाऊन बसतो आणि तरीही हा विचार करतो, याची नशा उतरल्यानंतर हा माझ्याशी नीट बोलेल. तर पुण्यात्म्यांनो, हीच स्थिती आज आपली आहे. कबीर साहब कहते हैं, कबीर ये माया अटपटी सब गट आण अड़ी और किस किस न समझाऊं या कुआ भांग पड़ी. सगळ्यांना पाजलीये, ही सगळी त्याचीच लेकरं आहेत आणि ही भांग पाजलीये काळाने. इथे हा मूर्खपणा, निरर्थक मद्यपान करा, बंगले बांधा, गाड्या घ्या, ह्याच्यात गुंतवून ठेवलंय. आणि नंतर परमात्म्याने विचार केला, आत्ता याला करू दे, बोलू दे मला जे काही बोलत आहे ते. ही याची नशा जेव्हा उतरेल ना, मग पहा हा माझ्याबरोबर कशा पद्धतीने व्यवहार करेल हे माझं बालक. तर तीच स्थिती रामानंदांच्या बरोबर झाली. परमात्मा म्हणाले, जात हमारी जगत गुरु. मी जगद्गुरू आहे, संपूर्ण विश्वाला ज्ञान देतो आणि हे ज्ञान जगात कोणाकडेही नाहीये. आणि पुण्यात्म्यांनो, वेद साक्ष देतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26-27, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96च्या मंत्र 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये. अजूनही अनेक ठिकाणी आहे. हे स्पष्ट केलं आहे की तो कबीर परमात्मा आहे. वरती 3ऱ्या स्थानी मुक्तिधामात राहतो, तिथून गती करून येतो, आपल्या चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना तत्वज्ञानाची ओळख करून देतो.
हे तत्वज्ञान तोच येऊन सांगतो, आपले महात्म्य तोच नीट सांगू शकतो. दुसरं कोणी सांगू शकत नाही त्या परमात्म्याने रचलेल्या सृष्टीबद्दल आणि त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाबद्दल. त्याच दृष्टिकोनातून परमात्मा इथं उभे आहेत. म्हणतात, जात आमची जगद्गुरू आणि परमेश्वर आहे पंथ. माझा पंथ म्हणजे कोणता मार्ग आहे, जसं की विष्णूजींचा पंथ आहे, वैष्णव आहे, ते विष्णूपर्यंतचं ज्ञान जाणतात विष्णूजींचं. आणि कोणाचा नाथ पंथ आहे ते शिवजींपर्यंतचा मार्ग आहे, ते शिवजींनाच ईशरूप मानून त्याचाच मार्ग आहे. कुणी ब्रह्मपर्यंतची साधना सांगतात, तो ब्रह्मपंथ आहे. तर परमात्मा सांगतात, माझा परमेश्वर आहे पंथ. मी जो मार्ग सांगायला आलो आहे भक्तीचा, तो त्या परमपिता परमक्षर ब्रह्मचा आहे, त्या परमेश्वराचा आहे, ज्यात गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलंय की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेमुळे तू परमशांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. माझा त्या परमेश्वराचा पंथ आहे. परमात्मा आपलं महात्म्य स्वतःच सांगण्यास आले आहेत. आणि माझं नाव विचारता तर मी ते परमक्षर ब्रह्म आहे. आता ही गोष्ट रामानंदजींच्या गळ्यात उतरली नाही. रे बालक सुन दुर्बुद्धि, तेरा घटमट तन आकारे, दास गरीब दर्द लगा हो बोले सिरजनहारे. आता पहा, गरीबदास साहेबजी म्हणतायत की भगवंताने स्वतःला भगवंत म्हटलं आहे, की मी परमात्मा आहे. तर या गोष्टीचं रामानंदजींना वाईट वाटलं आणि शिव्या देऊ लागले. अरे बालका, ऐक दुर्बुद्ध माणसा, तुझा व्यवस्थित आकार दिसतोय, परंतु भगवंत तर निराकार आहेत. आता विष्णूजींचे पुजारी आणि मूर्ती ठेवली आहे, चित्र ठेवलं आहे आणि म्हणतायत मी स्वर्गात जाईन जिथे भगवंत राहतात विष्णूजी. आणि तरीही त्याच्या लोकवाणीतून मानतो आहे की भगवंत तर निराकार आहेत आणि तू तर दिसतो आहेस. आणि मग पुढे काय सांगतायत की तू मोमन का पालवा. आता जसं मोमीन म्हणजे मुसलमान, तुला तो मुसलमान विणकर नीरू उचलून घेऊन आला होता. तुझ्या आईचा ना पत्ता ना बापाचा, तुझ्या जातीचा ना पत्ता ना तुझ्या धर्माचा, कुजातीचा तू स्वतःला भगवंत म्हणवतोस. रामानंदजी भगवंताला शिव्या देत आहेत. तुम मोमन के पालवा म्हणजे एका मुसलमान विणकराच्या घरी तू वाढतो आहेस आणि स्वतःला भगवंत म्हणवतोस. तुम मोमन के पालवा, जुल्ह के घर बासे, दास गरीब अज्ञान गति, इतना दृढ़ विश्वासे. मान बढ़ाई छोड़ कर बोलो बालक बेने, दास गरीब अधम मुखी, एता तुम गट फैने. मरत मरत बहु जग गए, लखी न अस्थिर ठोरे, दास गरीब जिहान में तुम सा नीच न ओरे. रामानंदजी परमात्म्याला भलं बुरं ऐकवत आहेत, खोटं खोटं. तर्क तलु से बोलते रामानंद सुरज्ञाने, दास गरीब कुजात है आखिर नीच निदाने. म्हणतायत तू कुजातीचा आहेस, कुजातीचा म्हणजे तुझ्या जातपातीचा काहीही पत्ता नाही, त्यामुळे तू असल्या मूर्खपणाच्या गोष्टी करतो आहेस, स्वतःला भगवंत म्हणवतो आहेस. आता काय सांगतायत, ए स्वामी श्रेष्ठा में. तसं तर बरंच मोठं विवेचन आहे, परंतु वेळेअभावी ह्या दासाला जो प्रसंग सांगायचा आहे तिथे तुम्हाला घेऊन जातो. परमात्मा म्हणतायत, हे स्वामी, कारण की कबीर परमेश्वरजींनी त्यांना गुरु बनवलं होतं. कारण की गुरु रामानंदजींना कशासाठी बनवलं परमेश्वराने, ही मर्यादा घालून देण्यासाठी. नाहीतर येणाऱ्या काळात हे काळाचे दूत म्हणतील की गुरुची आवश्यकता कशासाठी आहे. कबीरजींनी कधी कोणता गुरु बनवला होता. आणि परमात्मा म्हणतायत, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनो निष्फल है जे पूछो वेद पुराण. आता तिथं शिष्य आणि गुरुची भूमिका देखील स्पष्ट करून सांगितली आहे की असं असायला पाहिजे तुम्ही गुरु शिष्यांच्या बाबत. गुरुजी भलं बुरं ऐकवत आहेत आणि परमात्मा एक सुयोग्य शिष्याप्रमाणे हात जोडून उभे आहेत, परंतु नंतर सत्य सांगत आहेत. ए स्वामी श्रेष्ठा में सृष्टि हमर तीरे, दास गरीब अधर बसु में अवगत सत्य कबीरे.
ए स्वामी सृष्टामय म्हणजे सर्व सृष्टीचा रचनाकार मी आहे आणि सारी सृष्टी म्हणजे अनंत कोट ब्रह्मांड माझे आधार आहेत. आणि मी वर राहतो अवगत सत कबीर. अविनाशीचा परमात्मा आहे. सत म्हणजे अविनाशी, अविगत म्हणजे ज्याच्या गतीशी ज्याच्या स्थितीशी कोणीही परिचित नाही, तो स्वतःच येऊन सांगतो. आणि मग आमच्या गळ्याखाली ते उतरत नाही म्हणून तर अजूनपर्यंत ही गोष्ट समजत नव्हती. सुन रामानंद राम में मैं बावन नरसिंगे, दास गरीब सर्व कला मैं व्यापक सर्वंग. चारों युग में हम पुकारे कोक कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरस ये जग सुगता ढेल रे. गोता मारूं स्वर्ग में जा बैठूं पाताले, गरीब दास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाले. मैं रोवत हूँ सृष्टि को ये सृष्टि रोवे मोहे, कह कबीर इस वियोग को समझ ना सकता कोई. गरीबदासजी म्हणतायत की कबीर भगवान म्हणाले की मी तर तुझ्यासाठी रडत आहे, कारण तू माझा बालक आहेस. तू काळाच्या जाळ्यात अडकला आहेस, तुझ्या डोक्याची माती झालीये. कुणाचा मुलगा मेला, कुणाची मुलगी मेली आणि कुणाची 2 मुलं आहेत आणि त्यातला एक मेला. त्यावर तो म्हणतो की भगवंता एक तर वाचला. आणि पहिल्यांदा 2 होते, आता एक निघून गेला तर काय फरक पडला. आणि दुसऱ्याचा नंबर आल्यावर मग काय करशील. तर इथे सगळ्यांना असं संकुचित करून ठेवलंय की चला हे तर वाचलेत, की तुझं जे झालं ते झालं, बाकीचे तर वाचतील. बाकीच्यांच्या सुरक्षेसाठी काय केलंस तू. हा विचार कर की तुझा एक मुलगा मेला तर हे अज्ञान संपेल तुमचं. तर काय सांगतायत. मैं रोवत हूँ सृष्टि को और सृष्टि रोवे मोहे. हे मला शोधत फिरत आहेत की तो भगवंत आहे ना, तो सर्व सुख देतो, अकाल मृत्यूपासून पण वाचवतो, आमच्या येणाऱ्या जीवनात जी संकटं आहेत त्यापासूनही वाचवतो. तू अशा सगुण परमात्म्याच्या शोधात भटकत आहेस आणि ह्या काळाच्या दूतांच्या जाळ्यात फसतोस. मी तुझ्यासाठी रडत आहे की तू माझं बालक आहेस, तू माझ्या जवळ ये, मी तुला सुख देईन. परंतु आपला जो वियोग झाला मध्येच, आपल्या ह्या वियोगाला आता कोणीही समजू शकत नाहीये. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा येऊन हे म्हणतात की मी भगवंत आहे, हे पटलं नाही. आणि माझ्यासारखा दास मध्यस्थी करून असं सांगतोय की हा भगवंत उभा आहे भाऊ. मग माणूस समजेल, उमजेल, विचार करेल. आता जसं एकदा एखादा मंत्री आला त्या गावामध्ये आणि काही व्यक्ती गावातील एकत्र आले जिथं तो येणार होता. आणि तो असा साधासुधा सिंपल सामान्य येऊन आणि तिथं उभा राहिला त्या माणसांमध्येच. जेव्हा तो आला तेव्हा त्याची कोणी पर्वा करत नव्हतं आणि पाहून म्हणत होते की मंत्री तर आला नाही. आणि तो तिथं उभा होता तर त्यालाच धक्के मारून म्हणाले की सरक भाऊ, मंत्रीजी येणार आहेत. आणि मग त्यांच्याबरोबर जो गनमॅन होता तो म्हणाला की अरे हे आहेत मंत्रीजी. खरंच, मग कुठे आहे. मग मात्र ते म्हणू लागले चौधरी साहेब राम राम. आता जर तो एकटा असता आणि त्याने सांगितलं असतं मी मंत्री आहे, तर त्याचं कुणी ऐकलं नसतं, तो तसाच उभा राहिला असता. कारण गाडी बिडी काय कोणी पाहिली नव्हती, त्याने तर गाडी लांब उभी केली होती, चालत आला होता, त्यामुळे बाकीचे सगळे विचार करत होते. नाहीतर म्हटले असते हा मोठ्या मोटारीत आलाय. तर अशा प्रकारे जर भगवंताने स्वतः येऊन जरी सांगितलं की मी भगवंत आहे, तर कुणाला पटणार नाही. मग माझ्यासारखा सांगेल की त्याचे शेकडो गुण आणि त्यापासून होणारे बेनिफिट, तेव्हा आमच्या डोक्यात प्रकाश पडेल की खरंच हा आहे परमात्मा. मैं रोवत हूँ सृष्टि को सृष्टि रोवे मोहे, गरीबदास इस वियोग को समझ न सकता कोई. सांगायचा अर्थ असा की रामानंदजी यांनी मग सांगितलं की बाळा, ही तर खूप मोठी, कारण की कॉन्फिडन्सने बोलतायत परमात्मा. रामानंदजी विचार करू लागले की हा तर असं म्हणतोय की मी सर्व सृष्टी रचली आहे. तर त्यांचा आत्मा अंतर्मुख झाला. त्यांनी असा विचार केला की ह्याच्याशी निपटावं, काही ज्ञानचर्चा करावी, काहीतरी चांगली गोष्ट बोलेल.
त्याआधी त्यांना आपली काही क्रिया करायची होती. एक मानसिक पूजा करत असत रामानंदजी. विष्णूजींची मूर्ती जशी स्वप्नात कोणी स्वप्न पाहतो तसं करत होते. तर त्यात काय करतात, त्या कर्मकांडामध्ये भगवंताच्या मूर्तीचे सर्व कपडे उतरवले जातात आणि गंगाजलाने न्हाऊ घालत, जसं स्वप्नाप्रमाणे एक प्रॅक्टिस होती त्यांची. मानसिक सेवा म्हणत त्याला, पूजा म्हणत. सेवा म्हणजे पूजा. तर मानसिक पूजा करत होते. जसं भगवंताच्या मूर्तीचे कपडे उतरवले, न्हाऊ घातलं गंगाजलाने, सर्व कपडे घातले, धोतर, कुर्ता, आणि तिलक लावला, जसा वैष्णव साधू लावतात तिलक, असा लांब नाकापर्यंत, आणि वर मुकुट ठेवला, आणि सगळं काही केलं. आणि मग पाहिलं की आज भगवंताच्या गळ्यात कंठी नाही घातली, माळ. आता त्याने विचार केला, माळ ठेवलेली दिसते वेगळी, स्वप्नात जसं होतं. उचलून त्याने विचार केला की ही माळ गळ्यात घातली नाही तर पूजाभंग होईल. आणि त्या दिवशी मुकुट ठेवला होता न्हाऊ घालून भगवंताला. आता मुकुट उतरवला जाऊ शकत नाही, दुसऱ्या दिवशीच तो उतरला जाईल त्याच वेळी, जसं कर्मकांडाचे काही नियम असतात. जर मुकुट उतरवला तर पूजाभंग, भगवंताचा अपमान होईल. आणि माळ घातली नाही तर भगवान, तर अर्धवट शृंगार राहील भगवंताचा. तो गोंधळून गेला. त्याने विचार केला की मुकुटाच्या आतून माळ घालतो. ती माळ मुकुटात अडकली, पुढे गेली नाही. आता रामानंदजी नशिबाला दोष देतोय आपल्या की हे भगवान, आज माझ्याकडून काय अशी चूक झाली, आज मज पाप्याकडून काय झालं, पहिल्यांदाच जीवनात आज ही चूक झाली माझ्याकडून. हे असं काय झालं, आज तर माझा पूर्ण दिवसच व्यर्थ गेला. माझ्यावर असं वाटतंय भगवंत रुष्ट झालेत, माझं तर मागील जीवनच नष्ट होईल. खूप चिंतित झाला. पुढे पडदा आहे, कुठली मूर्ती बाहेर नाहीये. मानसिक पूजा रामानंदजी करत आहेत. आणि मग परमात्म्याने बाहेरून सांगितलं, 5 वर्षाच्या बालकरूपात उभ्या असलेल्या परमेश्वराने, की स्वामी गुंडी उघडून ह्या माळेची गाठ सोडवा आणि मग माळ गळ्यात टाका. आणि मग पुन्हा गाठ मारून टाका. भगवंताच्या गळ्यात टाकल्यानंतर तुम्हाला मुकुट उतरवण्याची गरज नाही. आता रामानंदजींनी विचार केला की अरे, ही तर कमालच झाली. बाहेर तर काही वस्तू दृष्टीस पडत नाहीये, मी काही साकार मूर्ती पण ठेवलेली नाहीये, प्रत्यक्ष क्रिया करत नाहीये, मी तर मनाने करतोय. आणि याने माझ्या मनातली गोष्ट सांगितली. म्हणतात, आडा पडदा दूर बगा और लेना कंठ लगा. ते तर म्हणत होते, एक विणकराचा मुलगा कुजात कुजात म्हणत होते. आणि मग भगवंत समोर दिसला आणि आलिंगन दिलं त्या 5 वर्षाच्या बालकाला 104 वर्षाच्या वृद्धाने. पुण्यात्म्यांनो, याला ब्राह्मण म्हणतात, याला भक्त म्हणतात. म्हणतायत ब्राह्मण सोय जो ब्रह्म पछाण. ब्रह्म म्हणजे परमात्म्याला ओळखणं. आणि लोक लाज मर्याद जगत की तृण जो तोड़ बगावे, जब कोई राम भगत गत पावे. आता एका बाजूला तर सर्व समाज बसला होता, ब्राह्मण वर्ग बसला होता, आणि रामानंदजी 1 नंबरचे ब्राह्मण होते. गोष्ट देखील इथे अडली होती की ते नव्हते मानत की कबीर विणकराला रामानंदजींनी उपदेश केलेला आहे. आणि त्याचवेळी रामानंदजींनी पाहिलं की भाडमध्ये जाओ हा समाज, ज्या उद्देशासाठी सगळं जीवन व्यतीत केलं, वयाच्या 16व्या वर्षी साधू बनलो होतो, आज तो भगवंत समोर उभा आहे, हा समाज काय देईल मला, हा विचार करून भक्ताने भगवंताला छातीशी कवटाळलं. आता जेव्हा परमात्म्याला छातीशी कवटाळलं तेव्हा त्यांच्या शरीरात हाडं नव्हती, इतकं कापसासारखं शरीर होतं. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 8 मध्ये त्यात लिहिलंय के सैपरी आगात शुक्रम अकायम ऐसनाविरम कबीर मनीषी. वा वा. स्वयंभू परिभू व्यवधाता. तो परमात्मा कबीर परमेश्वर जो आहे
तो इथे तत्वदर्शी संतरूपात येतो आणि त्याचं शरीर बिन नाडीचं जोडजुगाड केलेलं असतं. शुक्रम अकायम, मातापित्याच्या संयोगातून बनलेलं, शुक्रापासून बनलेलं त्याचं शरीर नसतं. तर तेच रामानंदजी प्रमाण करत आहेत. आता काय होतं, रामानंदजींनी अजूनही खूपसे प्रश्न विचारले, परमात्म्याने सॉलिड उत्तरं दिली. रामानंदजी म्हणू लागले, बाळा, मी तुझ्याबरोबर खूप सखोल चर्चा करू इच्छितो. परमात्मा म्हणू लागले, ठीक आहे स्वामीजी, चर्चा करा. ते दोघेही जाऊन बसले एका बाजूला आणि ते ब्राह्मण म्हणाले, पहा. ते हे सर्व पाहत होते. सोबत तो विवेकानंद पण आश्चर्यचकित झाला की स्वामीजींचं तर म्हातारपणात डोकं खराब झालंय आणि एका शूद्राच्या मुलाला छातीशी कवटाळलं. ते तर सारे निघून गेले. बसले दोघे, गुरु आणि शिष्य, भगवंत आणि पुण्यात्मा, ज्याच्यासाठी ते खाली चालून येतात. आता रामानंदजी पहा, ह्या मनाची खूप अशी विचित्र अवस्था असते. एकदा तर मान्य केलं की भगवंत आहेत, मग आपल्या ज्ञानाने पुन्हा विचार करू लागले, मग प्रश्नांची मालिका ठेवली भगवंताच्या समोर. एवढ्यात एक ब्राह्मण आला. ब्राह्मण जातीतला एक माणूस आला. तो खूप दुःखी होता आणि आधीपासूनच रामानंदजींचा शिष्य होता. आणि आधीच रामानंदजींनी त्याला साधना सांगितली होती, तू अमुक क्रिया कर, अमुक मंत्र म्हण, अमुक साधना कर, तुला सुख प्राप्त होईल. आता त्या शिष्याने ते सर्व काही केलं होतं आणि त्या दिवशी तो खूप दुःखी होता आणि येऊन म्हणू लागला की गुरुदेव, मी आपण सांगितलेल्या सर्व मंत्रतंत्रांना करून पाहिलं. ज्या साधना तुम्ही दिल्या होत्या त्यात मी कसर ठेवली नाही, परंतु माझा संपूर्ण परिवार अडकलेला आहे आणि सर्व दुःखी आहेत. आणि गुरुदेव, आमचं सर्वच सगळं बिघडलेलं आहे. दारिद्र्य देखील खूप आहे. बस कधी ना कधी आत्महत्या करणंच आता बाकी राहिलं आहे. पहिल्यांदा तर ते त्याला मंत्रतंत्र साधना सांगत असत, असं कर तसं कर. नंतर पाहिलं की आज तर याने अशुभच बोलून टाकलंय की मला तर काही लाभच होत नाहीये, आता मरून जाईन. तेव्हा यांच्याजवळ अजून एक उपाय असतो या ढोंग्यांकडे. हे काय म्हणतात की पहा भाऊ, बघ, ऐक, हे तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं पापकर्म आहे. हे तर बाळा तुला भोगावंच लागेल. तुम्ही ऐकले भगवान श्री विष्णूजींनी नारदाद्वारे दिलेला शाप देखील भोगूनच पूर्ण केला. श्रीरामचंद्र रूपामध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या कर्माचा जो शाप दिला होता नारदजींनी, तो भोगावाच लागला. पूर्ण जीवन आपल्या पत्नीच्या वियोगात घालवलं. आणि आणखी ऐक, सुग्रीवाचा भाऊ वाली याला मारलं होतं श्रीरामचंद्रजींनी म्हणजे विष्णूजींनी एका झाडाचा आधार घेऊन फसवून. आणि नंतर श्रीकृष्ण रूपात त्या बालीवाल्या आत्म्याने एक शिकारी बनून भगवान श्रीकृष्ण रूपात प्रकट उत्पन्न श्री विष्णूजींच्या पायात बाण मारून आपला बदला घेतला. कर्माचं शासन तर भाऊ भोगावंच लागतं. पहा, भगवंताने देखील भोगला. त्यावर तो शिष्य म्हणू लागला की महाराजजी, आज तुमच्या कोणत्याही बोलण्याचा परिणाम माझ्यावर होत नाही. मी तर खूप दुःखी झालोय. आता परमात्मा कबीरजी बोलले मध्येच, स्वामीजी, ज्या भगवंताची आणि देवतांची आपण पूजा करता आणि करविता, त्यांच्यामुळे पाप कमी नाही होऊ शकत. त्याने जीव दुःखीचा सुखी नाही होऊ शकत. कारण की आपले भगवान यांचंच विधान आहे, जसे कर्म तुमचे आहेत तसेच भोगायला लागतील. आणि परमक्षर ब्रह्म, ज्याचा मी निरोप घेऊन आलो आहे, परमात्म्याने आपला स्वतःला लपवून सांगितलं, तो परमक्षर ब्रह्म घोर पापाचा देखील विनाश करतो.
आता ते रामानंदजी म्हणतात की बाळा, कबीरजी, भगवंताच्या विधानात मी कुठेही वाचलं नाही. 4 वेद मी वाचले, गीता पण वाचली, पुराणांचा मी ज्ञानी आहे. परमात्म्याच्या विधानात कुठेही लिहिलेलं नाही की तो जीवाचे पाप नष्ट करू शकतो, प्रारब्धाचा नाश करू शकतो. परमेश्वर म्हणाले, स्वामीजी, यजुर्वेद अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 पहा. आता रामानंदजींना संस्कृत तर सर्व ज्ञात होतं, परंतु त्याचा निष्कर्ष माहीत नव्हता, अर्थ, त्याचा काय अर्थ असतो. तर त्याने ताबडतोब संस्कृत बोललं. परमात्मा म्हणाले, आता याचा हिंदी अर्थ देखील सांग. तेव्हा रामानंदजी म्हणाले की खरंच यात तर असंच सांगितलं आहे. परमात्मा तर घोर पापाचा विनाश करतो. आता पहा यजुर्वेद. त्यात काय म्हणतात रामानंदजी की बाळा, मी नाही, हे तर तुम्ही कुठल्याही याचं पहा, ते शुक्राचार्य देखील हेच म्हणतात, जे राक्षसांचे गुरु होते. आणि बृहस्पतीजी देखील हेच म्हणतात की आपल्या कर्माची शिक्षा भोगायलाच लागेल. आणि मग प्रमाण दाखवलं पुराणांमध्ये, असं लिहिलं आहे हे पहा. रामानंदजींनी सांगितलं की चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? सूर्यकांत रामकृष्ण दराडे. आपण कोठून आलात? मुक्काम बाळापूर, तालुका जिल्हा बीड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? व्यवसाय तसा शिक्षण झाल्यानंतर पारंपरिक असल्यानंतर जो काही शेती वडिलोपार्जित जी शेतीचा व्यवसाय चालू होता तोच मी आता शेतीचा व्यवसाय करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 28/5/2014. संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? घरातील जे आईवडील आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये जुटलेले होते. जसे समजा पंढरपूरला एक 1 महिन्याला वारी असते, त्याला वडील वारीला जायत पंढरपूरला, आणि माळकरी असल्यामुळे ते कीर्तन भजन करायला जायचं. तर आपण लहान असल्यानंतर आपण पण त्यांच्याबरोबर कीर्तन भजन ऐकण्याचा आवड निर्माण झाली होती. आणि जे काही समजा महाराष्ट्रामध्ये नवनाथाचा पोथीचा ग्रंथ चालतो, तो पोथी ऐकण्यासाठी जातात. महाराष्ट्रामध्ये परत हे रामायण चालू होतं, तर हे सगळे गावामध्ये कार्यक्रम चालू असताना आपण त्या कार्यक्रमाला जायचो, प्रत्येक कार्यक्रमाला. आणि त्याच्यामध्ये जे काही समजा जेवणाचा वगैरेचे कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आपण उत्साहाने वाढण्याचा ह्याचा सहभाग, सेवेचा काम करत असत. संत रामपालजी महाराजांशी आपण कसे काय जोडलात? सर, घरामध्ये समजा थोडंसं वातावरण असं होतं की घरामध्ये हे सगळी भक्ती करत असताना थोडं वातावरण दुःखाचं चालू होतं. म्हणजे घरामध्ये दुखणे होते, जनावराचे दुखणे, माणसाचे दुखणे. हे दुखणे असल्यानंतर आमच्या लहान भावाला एक अशी बिमारी झाली होती की तो दिवसभर काम करून शेतीतलं काम जरी केलं तरी तो संध्याकाळी झोपतच नसे. मग झोप नाही आल्यानंतर काय करायचा, तो जागत बसायचा. आम्ही झोपल्यानंतर तो TV पाहत बसायचा. आणि मग ते TV पाहत असताना त्यांनी आम्हाला भक्ती मार्गाची आवड असल्यामुळे ते श्रद्धे चॅनलवरचे, आस्था चॅनलवरचे जे काही कथा आणि हे धार्मिक कार्यक्रम असतात तो आम्ही पाहित. पण आम्ही झोपल्यानंतर तो एकटाच पाहत बसायचा, काय जे पाहू वाटण त्याला झोपच येत नसे. मग त्याने एके दिवशी संत रामपालजी महाराजांचा कार्यक्रम पाहिला. त्याने दुसऱ्या दिवशी सांगितलं की ह्या संतांचं एक थोडंसं ज्ञान वेगळं आहे, मला सगळ्याच्यापेक्षा वेगळं आहे. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी, आम्ही दोघा भावांनी बी आम्ही ते कार्यक्रम पाहायला चालू केलं. आणि मग जे काही आपल्या मनात शंका येत होत्या ते त्या शंका सगळ्या त्यांच्या ज्ञान ऐकल्यानंतर त्या मिटल्या गेल्या. जसं तुम्ही सांगत आहात की तुमच्या मनामध्ये सत्संग बघताना काही शंका यायच्यात, तर नेमक्या कुठल्या शंका आपल्या मनामध्ये येत होता आणि त्या कशा दूर झाल्यात? सत्संग पाहत असताना सत्संग पाहण्याच्या अगोदर जी शंका होते की आपण समजा जसं की एकादशी धरणे, परत गोकुळाष्टमीचा उपवास होता, म्हणजे हे जे सगळे भक्ती मार्ग करत होतो, कीर्तनला जाणे, भजनाला जाणे, ह्याच्यामध्ये जे काही आपल्या घरामध्ये दुःख चालू होतं, आईचं दुखायचं होतं, भावाचं दुखत होतं, बायकोचं दुखायचं. मग दवाखान्यात हाय रिझल्ट आल्यानंतर आपण त्यांना परत मांत्रिकाकडे घेऊन जायचो. आणि मग तिथं रिझल्ट आल्यानंतर समजा कुठून कव्हाना आपल्याला राहण्याशी मतलब असतो, समजा माणसाचं घरात तकलीफ असते ती. मग हे का होतं असं, हे आपल्याला मोठा प्रश्न होता.
मग हे सगळं भक्ती करत असताना, आपण सेवा करीत असताना किंवा हे भक्ती मार्गामध्ये सगळे असताना बी जर असं का होतं, हे प्रश्न होता. आणि मग दुसरी गोष्ट अशी होती की कीर्तनकार सांगायचे शिव महादेव जे हा हमेशा ध्यानस्थ बसतो आणि विष्णू पण ध्यानस्थ बसतो. मग हे पण जे मोठे देव आहेत, हे सगळ्यात मोठे महादेव समजा मानला जातो. मग हा कोणाची भक्ती करत असेल, हा आपला एक प्रश्न मनामध्ये उद्भवायचा. मग विष्णू कोणाचा जप करत असेल आणि महादेव कोणाचा करत असेल, असे प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी ते वडिलाला विचारले आधी. वडिलाच्या नंतर जे काय आपल्याला वाटतं गावामध्ये किंवा एखादा संत कीर्तनकार महाराज आहे अशा माणसाची कॉन्टॅक्ट करून मी विचारले किंवा हे कोणाची जप भक्ती करतात. आणि जो माणूस गावामध्ये समजा दारू पितो, चोऱ्या करतो, हे आपल्याला दिसतो, सगळ्यांनाच कळतं की हा माणूस लबाड आहे, तरी त्याच्या घरामध्ये एकही दुःख काय येत नाही आणि भक्ती करत असताना पण आपल्या घरामध्ये दुःख काय येतं, हे असे जे प्रश्न होते. तर हे कोणीही दुसरं सांगू शकलं नाही. तर ते संत रामपालजी महाराजांचे ज्यावेळेस आपण कार्यक्रम ऐकले त्यावेळेस ते आपल्याला कळायला गेलं आणि प्रश्न ते उत्तरं फिटून गेली. संत रामपालजी महाराजांच्या मते सद्भक्ती काय आहे आणि ती कशी केली पाहिजे? संत रामपालजी महाराजांच्या मते जे की आपले हिंदू धर्माच्या शास्त्र जर म्हटलं तर गीता आहे, वेद आहेत, ह्या ग्रंथामध्ये ज्या प्रकारे भक्ती सांगितलेली आहे त्या प्रकारे जर आपण भक्ती केली तर आपली ती सद्भक्ती होऊ शकते. अन्यथा आपली बाकीची जी भक्ती आहे ते मनमाना आचरण आहे, जे आपल्या मनाला वाटतं तसं आपण करतो, तो उपास धरतो, सगळे करतो, पण ते आपण शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. आणि हे राम राम हरे राम हे जो जप आहे तो पण शास्त्रामध्ये नाही. मग शास्त्रानुकूल शास्त्रामध्ये आपल्याला ओम तत्सत असे भक्ती निर्देश दिलेला आहे. मग नेमकं काय हा जप आहे आणि तो तत्वदर्शी संताकडे जावं लागतं. ते तत्वदर्शी संत कोण, तर हे सगळं संत रामपालजी महाराजांच्या फक्त ज्ञानामध्ये ऐकायला भेटतं. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहेत आणि ते शास्त्रोक्त ज्ञान सांगतात. तर ह्या ज्ञाना आधारे आपल्याला व आपल्या परिवाराला ही भक्ती करून कुठले कुठले लाभ प्राप्त झालेत? जसं की मी आधीवर सांगितलं की लहान भावाचं जे दुखत होतं त्याला झोपच येत नसे, दिवसभर काम केलं तर त्याला संध्याकाळी झोप येत नसं. आईचं पण खूप दुखत होतं, तिला ताप भरपूर आलेला होता आणि काही पण जर खाऊ घातलं तिला पचत नव्हतं, म्हणजे वांत्या होईत, उलट्या होईत. आईचं बी दुखणं बंद झालं, भावाचं बी दुखणं बंद झालं. घरामध्ये जे काही समजा हानी होत होत्या, जनावरं मरायचे, जनावरात दुकाने प्यायचे, माणसाचे दुखणे, हे सगळे परमात्माच्या शरण आल्यानंतर बंद झालं. आणि त्यावेळेसपासून जसं संत रामपालजी महाराजांचे तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचं शरण आलो त्यावेळेसपासून घरामधले थोडं शेतीमधले बी काही समजा आर्थिक फायदे, म्हणजे जे पीक निघत नव्हतं ते पिकं थोडे चांगले निघायला लागले आणि त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं. आणि व्यसनं तर काही घरामध्ये आम्हाला आधीवरच नव्हतं, पण तरी परमात्माच्या दयाने घरामध्ये समजा सगळं वातावरण व्यवस्थित झालं. विशेष म्हणजे दुसरं एक सांगतो तुम्हाला, माझा एक मुलगा शाळेमध्ये जात होता, पण तो मुलगा एवढा व्यसन आणि हे करत होता तर ते पण खूप वाया गेला होता, पण हे परमात्माच्या शरण आल्यानंतर तो बी ठीक झाला. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू असताना खाली एक पट्टी चालते, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर असतात. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुमच्या जिल्ह्यामधील, जवळच्या जिल्ह्यामधील तुम्हाला नामदान स्थळाचा ॲड्रेस देतील. तुम्ही त्या फोन करून तुम्ही त्याचा कॉन्टॅक्ट करू शकता आणि नामदान घेऊ शकता. ही जी नामदीक्षा असते संत रामपालजी महाराजांची, या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजांचा ज्यावेळेस आपल्याला नामदीक्षा घ्यायची त्यावेळेस एकही रुपया खर्च लागत नाही. आपण त्या नामदान सेंटरचा ॲड्रेस दिल्यानंतर आपण त्या नामदान सेंटरला जायचं. संत रामपालजी महाराजांचा नामदीक्षानंतर ते फोटो आणि ते मंत्र कार्ड आणि जो आरती असते 2-3 टाईम त्या आरतीचं पुस्तक, हे सगळं फ्रीमध्ये सामान भेटलं जातं. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.